या भूमीला देवभूमी असं म्हटलंय. भारतात राहून आज देव आहे की नाही अशी चर्चा करणारी काही मंडळी आहेत. बघा, राहतायत भारतात आणि देव आहे की नाही अशी चर्चा करतात. भारतात राहून देव आहे की नाही हे म्हणणं हे मोठं पाप आहे, कारण भारत ही देवभूमीच आहे. अध्यात्म हे या भूमीचं काळीज आहे. इथं भगवंतांनी अवतार घेतले. सनातन असलेली आमची परंपरा, 5000 वर्षाची परंपरा, भरतवर्ष, भारत, जो प्रतिभेशी रथ आहे, जो बुद्धीच्या ठिकाणी रथ आहे, असा आमचा भारत देश आहे. आणि भरतखंडी जन्मप्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भाग्यवान आहे आपण. त्यात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की जी संतांची भूमी ठरली, शूरांची आणि वीरांची भूमी ठरली. आणि आज या भूमीमध्ये आपण आपल्याला मिळालेलं जीवन, अध्यात्माचा परिस्पर्श या जीवनाला व्हावा आणि जीवन बहरून जावं, परमेश्वराला आवडेल असं ठरावं. बरीचशी मंडळी आपण काय करतो, देवाला आवडेल असं कमी वागतो आणि आपल्याला आवडेल असंच जास्त वागत असतो. म्हणून आमच्या परंपरेने किंवा अभ्यासकांनी 2 मार्ग दिला. एक श्रेयसाचा मार्ग आहे आणि एक प्रेयसाचा मार्ग आहे. श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग. आता नावाचं कुणी श्रेयस नाही बरं का. श्रेयस म्हणजे काय, आपल्या करता जे श्रेयस्कर आहे, जे चांगलं आहे ते. आणि प्रेयस म्हणजे आपण ज्याला प्रिय समजतो ते. मग आता प्रश्न असा आहे की श्रेयसाच्या मार्गाने जायचं की प्रेयसाच्या मार्गाने जायचं. आपल्याला जे चांगलं वाटतंय ते करायचं की आपल्यासाठी जे चांगलं आहे ते करायचं. फरक आहे ना. भरपूर मोबाईल वापरावा असा आपल्या सगळ्यांना वाटतो. भरपूर सिनेमे बघावे, पिक्चर बघावा आपल्या सगळ्यांना वाटू शकतं. पण तो प्रेयस मार्ग झाला हे आपल्याला वाटतं. पण आपल्यासाठी चांगलं काय आहे, कधीतरी हातामध्ये टाळ घ्यावं, भजन करावं, नामस्मरण करावं. कारण सध्या देहाची भूक आम्ही भागवतोय, पण मनाच्या भुकेचं काय. देहाची भूक भागवण्याकरता काय करतो आपण, भूक लागली की सदा सर्वदा योग तुझा घडावा. भोजनाला बसल्यावर वदनी कवळ म्हणायचं विसरून जाताना आपण म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि मग तुझे कारणी देह माझा पडावा. मग डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, सगळं आहे. काही बंधन निर्बंधच नाही व संयमच नाही. खाण्यासाठी जन्म आपुला असं म्हणणारी काही माणसं आहेत. खात खात राहायचं, अरे मजा करायची. चार्वाक नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. तो म्हणाला ऋणन कृत्वा घृतम पिबेत. म्हणले कर्ज काढून तूप प्या, पण चांगलं चुंगलं खा. मग फक्त एकाला विचारलं, म्हणे कशासाठी जगायचं, काय प्रयोजन आहे. म्हणले खाण्यासाठी जगायचं. आणि मग जगता कशाला, खाण्यासाठी जगायचं आणि खाता कशाला, जगण्यासाठी खायचं. म्हटलं याच्यातच आम्ही फिरतोय. मग या पलीकडे जाऊन या देहाचं सार्थक कधी होणार. देह नश्वर आहे, देह मृत्यू अटळ आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. येणारं माणूस जाणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला मी एक नम्रपणे प्रश्न विचारते, आपल्या सगळ्यांना जायचंय हे मान्य आहे का. बघा बाबा, नाही तर म्हणेल आम्ही जाणारच नाही, असं कोणी नाही ना. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय, ठरलेलं आहे, प्रत्येकाला जायचंय. जाण्याची वेळ, तिथी, दिनांक, वार सगळं निश्चित आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहिती नाही. तुकोबराय म्हणले आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. पण तुकोबरायांची ही परिस्थिती निर्माण झाली की आता कुठलीही परिस्थिती येऊ दे, कुठलाही काळ माझ्या समोर येऊ दे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. निश्चिंत अवस्था, विसाव्याची अवस्था जीवनामध्ये आली पाहिजे बरं का.
कधीतरी थांबावं असं वाटलं पाहिजे. आपल्याला वाटतं का? खरं सांगा. माणसं घर बांधतात, आयुष्यभराचा कष्ट, आयुष्यभराचं सगळं देहाचं रक्ताचं पाणी करून, पण वरती गज शिल्लक ठेवायची इच्छा होतेच. पुढं मागं चढवू. स्लॅबचं घर बांधलं तरी वरती गज आम्ही ठेवतो का? बघू पुढं चढवू, नाही तर पोरं चढवतील. थांबत नाही आम्ही, कुठेच थांबत नाही. परवा एक आजोबा भेटले बरं का, 70-80चं वय, आणि प्रचंड चिंता होती चेहऱ्यावर. म्हटलं बाबा काय झालंय? वारी करायची का नाही? म्हणले आता शरीर थकलं. आणि इतके दिवस केली का? नाही केली. मग कसली चिंता आहे? सगळं कमावून ठेवलंय, 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय, इतकं कमावलंय, इतकी संपत्ती आहे, तरी सुद्धा चेहरा का पडलाय? काहींचे चेहरे बघण्यासारखे असतात बघा. म्हणजे मी इथलं नाही सांगत, मला इथं परत यायला आवडेल, मी इथलं नाही सांगत. आमचं एक ठरलेलं आहे, जिथं जाऊ तिथलं नाही सांगायचं. फार तर मी इथलं पुण्यात जाऊन सांगेन. त्यामुळे काहींचे चेहरे बघितल्याबरोबर समाधान वाटतं, आणि काहींचे चेहरे बघितले की असं वाटतं अरे 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 आजचा दिवस काही आता जात नाही चांगला. मग आम्ही प्रसन्न असावं. समाधी म्हणजे दुसरं काही नाही, मनाची टिकणारी अखंड प्रसन्न अवस्था म्हणजे समाधी आहे. प्रसन्न राहता यावं. त्या बाबांना मी म्हटलं बाबा काय एवढे चिंतेत आहे तुम्ही? काय झालंय तरी काय तुम्हाला? पंढरीनाथ भगवान की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. त्या बाबांना म्हटलं चेहरा असा का पडलाय तुमचा? 7 पिढ्या बसून खातील एवढी पुण्याई तुम्ही कमवून ठेवली, एवढी इस्टेट आहे तुमच्याजवळ. म्हणाले अगं सगळं खरं आहे तुझं, 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावून ठेवलंय, पण 8वी पिढी काय खाईल माझी याची चिंता लागली मला. माणसं कशाची चिंता करतील, किती चिंता करतील काही सांगू शकत नाही. आलेला क्षण वर्तमानात उत्तम जगणं हे आमचं काम आहे. बरं, भविष्याची चिंता संतांना कधीच नव्हती, कारण सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी संतांना भेटला होता. चिंता नव्हती. तुकोबांना किती चिंता करता आली असती? 18 विश्व दारिद्र्य होतं घरात. आईसाहेब विचारायच्या धनी, अहो तुम्ही रोज पंढरपूरला जाताय, आळंदीला जाताय, भामनाथाच्या डोंगरावर, गुरडेश्वराच्या डोंगरावर जाऊन बसता, इथं पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? महाराज म्हणायचे जिजे कशाला काळजी करतेस? अगं ज्यानं चोच दिली ना तो चारा देणार आहे. हे तुकोबरायांचं वचन आहे. म्हणून तर महाराजांची अवस्था काय होती? सकाळी ज्या तुकोबरायांच्या घरातलं सगळं अन्नधान्य लोकांना वाटून टाकलं, कर्ज खत डोहात इंद्रायणीच्या बुडवून टाकली, ते तुकोबराय सकाळी सकाळी अंगणात उभे आहेत आपल्या वाड्याच्या. आईसाहेब जिजाई मातोश्री मोरीत स्नानाला गेलेत, आणि देहू गावातली एक अत्यंत गरीब अशी जख्ख वृद्धा एक म्हातारी तुकोबरायांच्या वाड्याच्या अंगणात आल्यात. प्रचंड दारिद्र्य. तुकोबरायांनी तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं आजी काय पाहिजे? पण काही बोलायच्या आधी त्या म्हातारीच्या अंगावरचं लुगडं 8-10 ठिकाणी फाटलेलं तुकोबरायांनी पाहिलं. संत कसे असतात बघा. महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता आतमध्ये गेले, आणि मोरीत स्नानाला गेलेल्या आईसाहेबांनी आपलं नेसायचं लुगडं निर्या करून भिंतीवर ठेवलं होतं. जुन्या बायकांची पद्धत. मग ते भिंतीवर निर्या करून ठेवलेलं लुगडं तुकोबरायांनी हळूच घेतलं आणि त्या म्हातारीला देऊन टाकलं. म्हणले आता 120च्या स्पीडनं जा, मागणं भूकंप येईल तुझ्या. ते लुगडं घेऊन गेले त्या आजी. आता आईसाहेबांची आंघोळ झाली, स्नान आटोपलं, आणि लुगड्याला हात लावणार. आता नेसायचं लुगडं. बरं, पूर्वीच्या काळी आपल्यासारखं नव्हतं, कपाट उघडलं की अंगावर पडतात साड्या, एवढ्या साड्या असतात. पण फक्त नेसायचं अंगावरचं एक आणि काठीवरचं एक, 2च लुगडी. मग आता नेसायच्या वस्त्राला हात घालायला हात वर केला, लुगडं कुठं दिसतंय? क्षणात विचार आला डोक्यात की हे तुकोबांचं काम आहे, हे आपल्या धन्याचं काम आहे, कारण स्वभाव माहिती असतो. मग तुकोबांशी भांडण केलं का आवली आईने? नाही. जिजाई आईसाहेबांनी तुकोबांना नाही काही बोलल्या, तिकडे भांडण केलं, कारण ते वैर तिथं होतं, पक्क वैर. वैर सुद्धा पक्का असावं बरं का.
ज्याच्याशी वैर करू ते वैर पक्का असावं, कारण ही विरोध भक्ती आहे. कंसाची विरोध भक्ती होती कृष्णाशी, सतत कृष्ण 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 दिसायचा. तसं अवला जिजाई आईसाहेबांची शिव्या देण्याचं एक निश्चित ठिकाण होतं पांडुरंग. अरे मेल्या काट्या, मेल्या मुडद्या, तुला बघवत नाही का रे, माझ्या संसाराचं पार इस्फोट करून टाकलास, म्हणून पांडुरंगाला शिव्यांच्या लाखोली व्हायच्या. तिथे पांडुरंगाला जाब विचारला, माझा धनी असाच आहे, त्याचा स्वभाव असाच आहे, लुगडं दिलं म्हणून मला वाईट नाही वाटत, पण जो माझा धनी रोज तुझं नामस्मरण करतो, रोज तुझं भजन करतो, त्याच्या बायकोवर अशी वेळ आली, लुगडं दिल्याचा वाईट नाही वाटत, पण आज आबरू कशाने झाकू सांग म्हणाली. जाब विचारला पांडुरंगाला. आणि माझ्या पदरचं नाही सांगत, मैपतरायांनी चरित्र लिहिलंय तुकोबरायांचं. आणि मैपतराय सांगतात की या प्रसंगामध्ये पांडुरंग परमात्म्यानी आपला पितांबर आवल्या आईच्या, जिजाई आईच्या अंगावर झाकायला दिलाय. तुकोबराय म्हणतात, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करायची, सगळं देणारा तो आहे ना, म्हणून मागावं अशी इच्छाच नव्हती काही. सगळं मिळालंय हा भाव आपला असतो का? हा भाव आपल्याला असं वाटतं काहीतरी कमी आहे. शेजारी गाडी आली, आपल्याकडे गाडी नाही, शेजारी अमुक वस्तू आली, आपल्याकडे अमुक नाही. सतत वखवकलेपण आणि सतत असमाधानी वृत्ती. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती कुठली असेल तर ती समाधान नावाची श्रीमंती आहे. ती तुमच्या माझ्याकडे नाहीये, म्हणून आम्ही दुःखाला कारण ठरलाय आमचा जीव. इथं आल्यानंतर निघून जायचंय, प्रत्येकाला माहितीये. खो खोचा डाव असतो ना, ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं, आणि त्या खेळामध्ये जर तो खेळगडी उठलाच नाही तर डाव मोडेल. मग इथं सुद्धा आम्हाला खो बसला की उठावं लागेल. मग हे माहितीये तरी सुद्धा कुठेतरी थांबावं, कुठेतरी समाधानी वृत्ती जीवनामध्ये यावी असं संतांना वाटलं. आणि संतांनी आम्हाला एक काढा दिला प्यायला. काढा, औषध डॉक्टर देतात ते पितो की नाही आपण, पण संतांनी दिलेला काढा आम्हाला नकोसा वाटतो. संत म्हणतात, ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारील. सगळा भवरोग नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्या काढ्यामध्ये, असा ब्रह्मरस नावाचा काढा संत आम्हाला देतायत. कारण सत्य असलेलं ब्रह्म, त्याच ब्रह्माची कास धरा आणि ते ब्रह्म तदाकार वृत्तीला पोहोचा. अहम ब्रह्मास्मी हे वेदवचन आहे, त्या वेदवचनाचा बोध आम्हाला व्हावा आणि मग परमात्मा आपलासा वाटावा. असं सगळ्या संतांना आपल्याविषयी काळजी वाटली. कारण म्हणले हा सगळा भवसागर, हा जनसागर, हा लोकसंप्रदाय सगळा या भवसागरामध्ये बुडून गटांगळ्या खाऊन मरणार आहे एक दिवस असाच. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. या चक्रामध्ये आम्ही किती दिवस फसायचं. म्हणून आम्हाला देवाच्या चरणावर जाता यावं आणि प्रामाणिकपणे त्याची आर्त भावानी भक्ती करता यावी. म्हणून आर्त भक्त भगवंताला फार प्रिय असतो श्रोते हो. आर्त अर्थार्थी आणि जिज्ञासू. आर्त भक्ती भगवंताला प्रिय असते. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव तिथं वाट पाहतोय आपल्या सगळ्यांची. 28 युगांपासून तिष्ठत असलेला भगवंत सगळ्या भक्ताची वाट पाहतो. कुणाची? जो आर्त भक्त आहे त्याची वाट पाहतोय. नामदेव महाराज म्हणतात की पांडुरंग परमात्म्याने मला गुज सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. काय भगवंत गुज सांगतात? देव असं तसं सिक्रेट कुणाला नाही सांगत, ते नामदेव महाराजांना सांगतात आणि म्हणतात, नामया तिही त्रिभुवनी नाही मज कोणी, सांगे चक्रपाणी नामयासी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी आणि कार्तिकीला बाकी नाही आलात, बाकी वाऱ्या नाही केल्या तरी चालतील, पण या 2 वाऱ्या चुकवू नका म्हणाले. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. देव धावत येतो, मिठी मारतो आपल्या भक्ताला आणि स्पुंदून स्पुंदून रडतो. कोण रडतं? अहो प्रापंचिक माणूस रडला नवल नाही, पण देव रडतो खऱ्या भक्तासाठी. आणि आपलं उलट आहे, आपण देवासाठी नाही रडत, आपण जगासाठी रडतो. लेकरू जेवलं नाही म्हणून आपण रडतो. अजून काही सासूबाईंचे 2 शब्द नाही खपले म्हणून आम्ही रडतो. सुनबाईचं बोलणं जरा लागलं म्हणून आम्ही रडतो. आम्ही प्रपंचामुळे रडतो, प्रपंचासाठी रडतो. पण देवासाठी रडणारी माणसं वेगळी होती. तुकोबराय देवासाठी, नामदेव महाराज देवासाठी रडले. आणि एक प्रसंग यावा तुकोबरायांनी कीर्तन करावं गोड. पूर्वीची कीर्तनमय महाराजांनी कीर्तन करावं 5-5 तास कीर्तन तुकोबरायांचं. आता सर काय 1.5-2 तास म्हणले की लोक घड्याळ दाखवतात पुढनं आम्हाला, झालं आता उरका उरका. तसं नाही, पोट भरून कीर्तन, पोट भरून मन भरून कीर्तन. आहे का तयारी बसायची? तुम्ही म्हणाल तुमची बघू मग आमची नाही का. पोटभर कीर्तन काय असावं? रंगदेवता कीर्तनामध्ये येते. आणि मग आपण आपले नाही राहत,
अहो परिणती होय अंग हरिरूप. कीर्तन चांग मग सगळ्यांची जबाबदारी आहे, कीर्तनकाराची सुद्धा आणि श्रोत्यांची सुद्धा. 1.5 तासाच्या कीर्तनात 2 तासाच्या कीर्तनात देव हृदयात 1 क्षणासाठी आला याची प्रचिती आली पाहिजे आपल्या सगळ्यांना. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, तुमची माझी. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की कीर्तनामध्ये अध्यात्म, तत्वज्ञान, सिद्धांत, वेदांत या चर्चा आल्या की लोकांना वाटतं हे काही आपल्याजवळ, याच्याशी आपला काही संबंध नाही बाबा. मस्तपैकी विनोद भरपूर मिळाले ऐकायला की कीर्तन छान, असा अनेकांचा समज आहे. हे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं सिरियस पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. एखादा बेडवर सिरियस पेशंट आहे लास्ट स्टेजला, तो म्हणतो डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे कीर्तनामध्ये काय आहे, माझी आत्मचर्चा उदंड गाती. कोण प्रिय आहे मला, ते मज प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्तचरित्राते प्रशंसिती. म्हणून कीर्तनकार देवाचा लाडका असतो बरं का. कीर्तनात आपण काय करतो, भक्तांचे चरित्र गातो, संतांचे चरित्र गातो. म्हणून भक्ताची चरित्र, माझ्या भक्तांची चरित्र, माझं गुणगायन करणारे लोक मला अत्यंत प्रिय आहेत. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा रावसंगी आहे. म्हणून कीर्तनात देव असतो, या श्रद्धेने बसूया बरं का. देव जर समोर उभा राहिला तर काय मागू आपण त्याच्याकडे, काय मागू. मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीट मागेन, माझं ठरलंय. तुमचं काय ठरलंय, यादी तयार असते प्रत्येकाची. आपल्याला जे जे नाही आहे ते आत्ता हवंय, देवा अमुक कर, देवा तमुक कर, यंदा पोरीचं जुळू दे, पोराला चांगली नोकरी लागू दे, शेजाऱ्याचं जमलंच तर वाटोळ होऊ दे. आमची मागणी, आम्ही प्रापंचिक माणसं आहे, प्रत्येकाचं काही ना काही मागायचं ठरलंय. आपण काय मागायचं देवाकडे. आता या अभंगामध्ये, हा जो अभंग आपण आज निरूपणा करता घेतलाय, त्या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला देवाकडे काय मागायचं, सुंदर वस्तुपाठ देतात. काय मागायचं, देव मागे लागले, तुकोबा मागा ना. महाराज म्हणले नको देवा नको, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या आईबापांची मिरास आहे, माझ्या वाडवडिलांनी मला दिलेली ही संस्कारांची शिदोरी इस्टेट आहे की तुझ्याकडे काही मागायचं नाही. काही मागणे आम्हा अनुचित. आता आम्ही तुझ्याकडे काही मागूच शकत नाही. आमच्या वाडवडिलांनी घालून दिलेली ही रीत आहे, आम्ही नाही मागू शकत. भगवंत म्हणले तरी पण मागा, माझ्या इच्छेकरता मागा. तुकोबराय म्हणले नको देवा, सगळं दिलंयस. जुनं गीत आहे बघा नारदीय कीर्तनामध्ये, एवढं थोडं आम्हाला मोकळीक असते बरं का. तरी मी वारकरी कीर्तनातून बऱ्याचदा धाडस करते, नाही असं नाही. जे वांछिले ते तू दिले, सगळं तर दिलंस की. जे जे कल्पलं, जे जे इच्छा केली ते तू दिलं. उत्तम देह दिला, संसार दिला, प्रपंच दिला, घर दिलं, दार दिलं, शेती दिली, सगळं दिलं, सगळं दिलं. अजून काय हवं. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमाय आदिमाय. देव आदी आहे, हा देव अनादी आहे. काय म्हणाले, देव अनादी आहे, देव आदी आहे, त्यांनी सगळं आपल्याला दिलंय. मग देव अनादी आणि आपण सगळे, देव अनादी आपण सगळे नादी. सोपं की काढून टाकायचा. आपण कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेले कायम कायम. त्यामुळे मग पारावर बसणारी मंडळी, थोडं माफ करा मी स्पष्ट बोलते, जरा माझ्यापेक्षा मोठी माणसं इथं आहेत, पण माऊलींना ओविका द्यावी लागली. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांवर, मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. पण पारावरची जुनी जाणती मंडळी जर हातात पत्ते घेऊन देशभराच्या गावाभराच्या चर्चा करत असतील तर कॉलेजला जाणाऱ्या पोरांनी बघायचं काय आणि शिकायचं काय. त्यामुळे देवाने इतकं सगळं दिलेलं असताना उत्तम आयुष्य, उत्तम जीवन परमेश्वरांनी दिलंय, मग त्याच्याकडे काय मागायचं. म्हणून म्हटलं देव अनादी, आपण नादी आहे. छंद एकच लागावा भगवंतांचा, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. तुकोबरायांना लागला होता, माऊलींना लागला होता. काय माऊलींचं ध्येय होतो, ज्ञानोबरायांचा हेतू परमार्थाचा विचारला ज्ञानोबरायांना. कशासाठी इथं आलेत. माऊली म्हणतात एकाच कारणाकरता मी इथं आलोय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कशा करता आलो, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया
पंढरपुरा. कशा करता आम्ही आलो? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माझ्या येण्याचं इप्सित आहे, मला सगळा संसार सुखाचा करायचा आहे. हे ज्ञानोबरायांचं ध्येय होतं. आनंदाचे आवारू मांडू जगा, हे माऊलींचं ब्रीद होतं इथं येण्यामागचं. वास्तविक येण्याचं काही कारण नव्हतं. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागच्या जन्मात आम्ही मुक्त झालोय, पण तरी सुद्धा आलो. कशा करता? आनंदाचे आवारू मांडू जगा, सगळ्या जगाला आनंद द्यावा, तिन्ही लोक आनंदाने भरून टाकावेत, अवघा संसार सुखाचा करावा, हे माऊलींच्या येण्याचं ब्रीद होतं. आता आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी इथं का आलोय? माझ्या येण्याचं ब्रीद काय? लोकांना त्रास द्यायला? म्हणजे आपली सरकारची धोरण आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही धोरण अवलंबले, याची अडवा त्याची जिरवा. जुन्या काळी एक सिरियल लागायची बघा दूरदर्शनवर, पांढरा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. आता हे जुन्या माणसांना माहिती, आमची पिढी भाग्यवान की आम्हाला जुनंही पाहायला मिळालं आणि नवंही पाहायला मिळालं. आमची पिढी 80-90च्या दशकातली खूप भाग्यवान आहे. इथं असतील त्यांना कळेल. आपण कलर टीव्ही पण पाहिला आणि रंगीत टीव्ही पण पाहिला. आपण लँडलाईन पण वापरला, फोन नव्हता तोही काळ आपण पाहिला, आणि आता एकदम स्मार्टफोन सुद्धा आपण पाहतोय. या नवीन पिढीला तो आनंद नाहीये जो आपण अनुभवलाय. जुन्या माणसांनी जो काळ अनुभवला तो त्यांचा सुवर्ण काळ होता. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर माणसं, म्हणजे टीव्ही रंगीत नव्हता पण माणसाची मनं रंगीत होती की नाही? खरं सांगा, कुठे काही अडचणी प्रतिकूलता जाणवत होत्या का? अहो, घरातलं एक माणूस कायम अँटिनेवर असायचं, गेल्या का मुंग्या आल्या का मुंग्या, कायम. पण तरी आनंद होता, कुठं कुरकुर नव्हती, कुठं त्रास नव्हता, आहे की नाही? कायम सगळे मिळून एकत्र गुण्यागोविंदांनी. आता कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, कुणाचा चेहरा आम्हाला बघायचा नाही, नीट संवाद नाही, फक्त वाद जिथं जावं तिथं. आणि ते जिभेचं काम इतकं भयानक आहे, ती जीभ 2 प्रकारची कामं करते. पहिलं काम आहे स्वाद आणि दुसरं काम आहे वाद. म्हणजे चवी तर चाकते जीभ आणि दुसरं काम आहे वाद. म्हणून 99% भांडणं जिभेमुळं होतात. आणि ती कमी पडली की माणूस हाणामारीवर उतरतो. नाही हो, माऊलींनी खळांची व्यंकटी सांडो असं मागणं मागितलं, मैत्र जीवांचे ही अपेक्षा केली. मग इतकं व्यापक हृदय असलेल्या संतांना जेव्हा विचारलं जातं की काहीतरी मागा, तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा मला खरंच काही नकोय, खरंच काही नकोय. द्यायचं असेल ना, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. तुला द्यायचं आहे ना, हेच दे. मग शब्द नुसता हे नाही वापरला, महाराज म्हणाले हेची. जिथं च येतो ना चकार, तिथं निश्चय दर्शवला जातो. भाषेमध्ये चकार हा निश्चयाची भूमिका देतो. हेची व्हावी माझी आस, हेची दान देगा देवा. का? कारण मला तुझं दास्यत्व दे, मला पंढरपूरची वारी दे. पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहारी. मला तुझं दास्यत्व दे, माझी हीच इच्छा आहे. कारण जीवनामध्ये आलेल्या सुखदुःखांच्या पलीकडं आनंदरूप जी अवस्था आहे ना, ती आम्ही तिथं अनुभवतो. कारण भगवंत आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे आनंद स्वरूप परमात्मा आहे. मग त्याला बघण्याकरता आम्हाला त्याच्या गावाला जावं लागेल. काय करेल मग तिथं गेल्यानंतर? जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल. देवा सांगू सुख दुःख, सांगू सुख दुःख. काय करायचं? भगवंताच्या जवळ गेल्यानंतर परमेश्वराला काय सांगायचं? प्रापंचिक माणसाला सुख दुःख सांगत बसायचं नाही. बघा, संसारी माणूस एकमेकांना भेटल्यानंतर, बारीक वाजवा, संसारी माणूस एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांना चाचपतो. माझं चुकत असेल तर खरं सांगा. आता आजपासून प्रयोग करा.
दोन माणसं एकमेकांना भेटली, पहिला प्रश्न विचारतात, कसं काय चाललंय, बरं आहे का? बरोबर, आपला सर्वसाधारण प्रश्न, कसं आहे तुमचं, बरं चाललंय का? पुढचा प्रश्न येतो, पूर्ण उत्तर येतं, बरंच चाललंय म्हणायचं, चाललंय आपलं रडत खडत. मग विचारणाऱ्या माणसाला फार बरं वाटतं की चला, म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, याचंही बिघडलंय. संसारी माणूस असाच असतो, म्हणून दुःख त्याला नाही सांगायचं, ते ट्रॅफिक जास्त वाढवतात. म्हणून दुःख आणि सुख कुणाला शेअर करायचं? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. काय करायचं? लढीवाळ होऊन जाता आलं पाहिजे, लेकरू होऊन जाता आलं पाहिजे. संतांनी आम्हाला हे शिक्षण दिलं बघा. अहंता बाजूला सांडायची आणि लेकरू होऊन देवाकडे जायचं. आज सगळा लाखोंचा समुदाय लेकरू बनून चाललाय, आईच्या सोबत, माऊलींच्या सोबत. जगाची माय आहे ती. अक्षरशः आईनं आपल्या छत्राखाली घ्यावं. काय निष्ठा आहे, किती मोठी शिस्त आहे आज वारीला, लष्करी शिस्त आहे. कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला न उलगडणारं कोड आहे आपली पंढरपूरची वारी. काय नियोजन आहे, काय शिस्त आहे, काय सुंदरता आहे, काय सोहळा आहे. ज्ञानोबरायांच्या कृपाछत्रछायेखाली सगळे वारकरी एका शिस्तीत चालतायत. कुठेही कुणाचा हेवा नाही, कुणाशी काही भांडण नाही, जाहिरातबाजी नाही, कुठं काहीच नाही. आनंदाने प्रेमाने पंढरपूरला भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न आहे ना. मग तिथं जाऊन काय करायचं? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तुकोबरायांना हे माहिती आहे, म्हणून महाराज म्हणतात, देवा तुला मला द्यायचंय ना, तर एकच दे, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मला तुझं दास्यत्व कर, दास्यत्व दे. नवविधा भक्ती प्रकारातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती आहे दास्य भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्तीपासून सुरुवात झालेली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत आम्हाला घेऊन जाते. आणि असा भगवंत आम्हाला प्राप्त होतो ना, मग तो दास्य हा टप्पा आहे एक त्या प्रकारातला, त्या भक्तीचा, त्या पायरी, एक पायरी आहे त्यातली. मग दास्य म्हणजे कुठली पदवी आहे का? नोबेल प्राइज आहे का? पद्मश्री पद्मविभूषण असा कुठला पुरस्कार आहे का? नाही. दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे. या दास्य भक्तीमध्ये सगळं द्यावं लागतं देवाला. संपत्ती, रूप, ऐश्वर्य, गुण, सौंदर्य हे सगळं नाही देऊन चालत. दास्य भक्तीमध्ये देवाला स्वतःलाच द्यावं लागतं, सर्वस्व अर्पण करावं लागतं. एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व अर्पण करावा लागतो, सगळं द्यावं लागतं दास्यत्व भक्तीमध्ये. मग अशी दास्य भक्ती अनेकांनी केली. मारुतीरायांचं उदाहरण आपण दास्य भक्तीसाठी सगळ्यात मोठं मानतो ना. दिलं देवाला, स्वतःला देऊन टाकलं. म्हणून असा वेळी भगवंत अशा भक्ताला देऊन टाकतो स्वतःला. भगवंत म्हणतात, मला तुझ्याकडे द्यायला माझ्याजवळ दुसरं काही नाही, मी मलाच तुला देऊन टाकतो. म्हणून देव भक्ताचा होतो आणि भक्त देवाचा होतो दास्य भक्तीमध्ये. तुकोबराय म्हणतात, देवा मला तुझं दास्यत्व दे, कारण दास्य भक्ती आली की तिथे अहंकाराला थारा नसतो आणि देवाला ॲलर्जी आहे ती एका या गोष्टीची. देवाला अहंकार आवडत नाही. पण आमचा जीवन सगळं अहंतेने आणि ममतेने इतकं भरलंय, इतकं व्यापलंय. मी आणि माझं, मी आणि माझं. पहिला पै गाठी मारतो आपण, सगळा सेव्हिंगला जातो पैसा. जुनी माणसं म्हण वापरायची, उष्ट्या हाताने कधी कावळा सुद्धा हाकलला नाही या माणसानं. का हो? कधी देशाचा विचार नाही, कधी धर्माचा नाही, कधी समाजाचा नाही, कधी लोकांचा नाही. फक्त मी आणि माझं, आपलं कुटुंबाचा फक्त विचार आणि माझा विचार. असं करता करता एक दिवस हा जीव आला, सगळा व्याप केला आणि निघून गेला. मग मिळवलं काय? काहीतरी देणं माझं समाजासाठी असावं. जगाचा तो भार आपुल्या शिरावर, ऐसे थोडे तर वाटू द्या हो. ही भूमिका संतांकडून आम्हाला शिकायची आहे. माऊलींना विचारावं कधीतरी, ज्ञानोबराय तुमचं काय हो? काही कधी कुठं सातबाराचा आहे का तुमचा उतारा? कुठं काही 4-2 एकर जमीन घेतलीये का? ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळं
सगळं विश्व माझं घर आहे. म्हणून आज तुमच्या माझ्या घरात आपल्या गेलेल्या मंडळींचे फोटो कदाचित नसतील, पणजोबांचे खापर पणजोबा नसतील, पण ज्ञानोबरायांची प्रतिमा प्रत्येकाकडे आहे. कारण सगळ्या घरात सगळ्या मनात ज्ञानोबांनी स्थान निर्माण केलं. 750 वर्षांचा काळ, 750वी आत्ताची माऊलींची जन्माचं वर्ष आहे माऊलींचं. तुकोबरायांना जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली, वैकुंठ गमन सोहळा झाला. देव आहे की नाही अशा भूमिका असणारी मंडळी किंवा संतांच्या अस्तित्वावर आणि संतांच्या चमत्कारावर शंका घेणारी मंडळी आजही आहेत समाजामध्ये. मला असं वाटतं ज्ञानोबरायांनी भिंत चालवली का नाही, रेड्यामुखी वेद बोलवले की नाही असं विचारणाऱ्यांनी, म्हणजे भिंत चालवली की नाही असं म्हणणाऱ्यांनी आधी वाघावर बसून यायचं आणि मग विचारायचं भिंत चालवली का ज्ञानोबरायांनी. जमेल का? आम्ही कुणावर शंका घेतो? किती काही म्हटलं तरी तुकोबराय मानव देहासहित वैकुंठाला गेले होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही. मग इथे शंका आणतो आम्ही, त्यामुळे आमचं नुकसान आमचा घात करतं किंवा आमचंच नुकसान होण्याला आम्ही कारण ठरतो. मग अशा सगळ्यातून पार होण्याकरता दास्यभक्ती तुकोबराय मागतात आणि म्हणतात, पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी. भगवंता मला पंढरपूरची वारी दे. का हो, पंढरीचीच वारी का मागितली? कारण पंढरपूर हे सगळ्या तीर्थांमधलं सर्वश्रेष्ठ परमपावन असं तीर्थ आहे. सखी पुसे सखीसी, दोन स्त्रिया आपापसामध्ये गोष्टी करतात. दोन मैत्रिणी भेटल्या की आपापसामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे हे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. बघा, आम्ही दोन मैत्रिणी एकत्र खूप दिवसांनी भेटलो की तुझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं, माझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं, तुझी साडी किती रुपयाची, माझी साडी किती रुपयाची, याच्यातच आपलं सगळं जाते ना, चर्चा संपून जाते. पण माऊली म्हणतात, एक सखी दुसऱ्या सखीला काय विचारते, सखी पुसे सखी येसी, युगे झाली 28, अद्यापी वर कटेवरी कर भिवरे तीर, वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. काय झालं? देव का विटेवर उभा राहिलाय याचं कारण नेती असलेले म्हणणारे वेद सुद्धा म्हणतात, पुसू नका बाई वेदासी काही, शेष शिणल्या झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा. वर्णन करता करता वेद म्हणाले, न इति नेती. भगवंत सांगताच येत नाही कसा आहे तो, का विटेवर आला असेल. विटेवर येण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रुक्मिणी रुसली म्हणून भगवंत विटेवर आला. पुंडलिकाचं निमित्त केलं भगवंतांनी, पुंडलिकाचा भक्तासाठी भगवंत विटेवर आला. तुमच्या माझ्या अनेक असलेल्या संत मांदियाळीसाठी पांडुरंग परमात्मा तिष्ठत 28 युगांपासून देव विटेवर उभा आहे. तुकोबराय सांगतात, तुझ्यासाठी मला पंढरपूरची वारी दे, पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी. तुकोबरायांनी तिसरं मागणं मागितलं, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या जवळ फक्त प्रेम आहे. बघा, प्रेम तुम्हाला मला जगात कुठेही सापडणार नाही. खरं प्रेम, खरी माया, खरी ममता फक्त 2 ठिकाणी मिळते, एक आई आणि एक दुसरे संत. एक आई बाप आणि दुसरे संत. पित्याच्या ठिकाणी प्रेम मिळेल, मातेच्या ठिकाणी प्रेम मिळेल आणि संतांच्या ठिकाणी प्रेम मिळेल. म्हणून ज्याला कोणी नाही ना, जो अनाथ आहे, त्यांनी ठामपणे समजून जावं, ज्ञानोबा माझी आई आहे आणि तुकोबा माझा बाप आहे. ज्याला कुणीच नाही त्यांना ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. म्हणून माऊलींची भाषा ज्ञानेश्वरीतली आईची भाषा आहे आणि तुकोबांची गाथेतली भाषा ही बापाची भाषा आहे. बघा, आहे की नाही? नित्य पठणात नित्य वाचनात असणाऱ्या मंडळींना मी काय म्हणते ते लक्षात येईल. आईची भाषा आहे. जरा एकही शब्द कठोर नाही माझ्या ज्ञानेश्वरी माऊलींचा. म्हणजे एरवी तरी मी मूर्खू असं म्हणणारे ज्ञानोबराय. मूर्ख म्हणायचं झालं तर स्वतःला म्हणून घेतात आणि तो मूर्ख सुद्धा उकारांत वळवतात, मूर्खू म्हणतात. तो सुद्धा टोचला नाही पाहिजे शब्द. आणि आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर मूर्ख शब्दापासून आपला स्टार्टर असतो, तो तिथनं सुरुवात होते आपली.
मग तुला बघून घेतो आणि तुझं बघतो, मग जे काय असतं ते आता ज्याचं त्याला माहिती, मी काही बोलणार नाही. वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचा खून पाडणारे सख्खे भाऊ आज समाजामध्ये आपण पाहतोय. इतकी भीषण भयानक परिस्थिती आहे. का ज्ञानोबांच्या गावाला जायचं, का ज्ञानोबांच्या चरित्राकडे, का तुकोबरायांच्या चरित्राकडे आमची पिढी गेली पाहिजे. आज माझ्या तरुण भावंडांना मला नेहमी सांगावंसं वाटतं, आईला आई आणि बापाला बाप म्हणणारी माणसं नाहीयेत. पंढरपूरची विठाई स्वतःला आई का म्हणून घेते? कारण आई किंवा माता, माऊली हा शब्द माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन म्हणून तो स्वतःला आई आणि पिता या भूमिकेमध्ये बघतो आणि सगळ्या जगाचं त्या पद्धतीने रक्षण करतो. इथे माता आणि पित्याचं महत्व आम्हाला संत सांगतात. बघा, घरामधला एखादं बाप निघून गेल्यानंतर, आता लोमटे परिवाराचा हा कार्यक्रम आहे, एका पित्याचं निधन आहे ना, ते निघून गेले, इहलोकीची यात्रा संपवली. आमचे शिवाजी भाऊ लोमटे, नेताजी भाऊ लोमटे हे त्यांचे 2 पुत्र आहेत, 2 मुलं आहेत. त्यांच्या माध्यमातून खरं तर आपण सगळे आज इथं जमलोत. मला तुमच्या दर्शनाचा योग आज वाट्याला आलाय. पित्याचं जाणं हे घरातलं खूप मोठी पोकळी निर्माण होते. का डोक्यावरचं छत्र निघून गेल्याची भावना त्या पुत्राला किंवा त्या मुलीला होत असते ना. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. मग असं पितृतुल्य व्यक्तिमत्व जेव्हा जगातनं घरातनं निघून जातं त्यावेळी काय वेदना होत असतील. मग अशा वेळी आमच्या संतांना आम्हाला पित्याची महती सांगावी लागते की आज गेल्यानंतर आम्हाला एखाद्या व्यक्तीची किंमत कळते, आहे तोपर्यंत आम्हाला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते किंवा आपण व्यापामध्ये, व्यवहारामध्ये, शिक्षण, नोकरी, धंदा करता करता लग्न झालं, प्रपंच सुरू झाला आणि आईबापांच्या जवळ बसणंच विसरून गेलो आम्ही. कधीतरी ना चुकून, मला माफ करा, मी थोडं तुम्हाला उपदेशात्मक नाही पण विनंती करते की कधीतरी तुम्ही खूप मोठे झाले असाल, अगदी 50 वर्षाचे असाल, पण तुमची आई आहे आत्ता घरात, कधीतरी आईजवळ बसायचं, तिचा सुरकुतलेला हात हातात घ्यायचा आणि काही नको तिला फक्त विचारायचं, आई तू कशी आहेस, जेवलीस का ग, काही लागत नाही, काही नाही लागत. पित्याला विचारायचं, बाबा कसे आहे, काही लागत नाही हो. म्हणजे त्या आईने काही काळापूर्वी तुम्हाला मांडीवर घेऊन स्तनपान केलेलं असतं आणि ती आई फक्त त्या स्पर्शाला, म्हणजे किती दिवसात तो स्पर्श सुद्धा आपण अनुभवलेला नसतो, स्पर्श सुद्धा अनुभवलेला नसतो. विचार करा माझ्या बोलण्याचा, आपण कधीतरी तिला स्पर्श करूया, तिला मिठी मारूया, तिला जवळ घेऊया, तिचा हात हातात घेऊया आणि फक्त विचारूया आई कशी आहेस. म्हणून आईचं आणि पित्याचं महत्त्व सांगताना नामदेव महाराज म्हणतात की देवाला जर शोधायचं असेल ना तर देव कदाचित विटेवर नाही सापडायचा. नाही ज्याला पंढरपूरला जाता आलं ना त्यांनी घरात आपल्या माता पित्याकडे जायचं, त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं आणि नामदेव महाराज सांगतात, माता विठ्ठल, पिता विठ्ठल. विठ्ठल कुठे पाहता येईल? आईच्या चरणात विठ्ठल दिसेल, पित्याच्या चरणात विठ्ठल दिसेल. बाप निघून गेल्यानंतर मग पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आहेत तोपर्यंत त्यांची किंमत राखूया. माझ्या तरुण भावंड नेहमी मी सांगत असते की तुम्ही, आमच्या आईबापाला काही कळतच नाही, जणू काही आपण कुठून ढगातून पडलो वरती. आणि इतका ॲटिट्यूड, आमच्या आईवडिलांना काही कळत नाही, आमचे आईबाप अडाणी आहेत. अरे अडाणी असले तरी अनुभवाचं विद्यापीठ आहे घरात त्यांच्या रूपाने. तुझ्या वडिलांनी टाकलेल्या पेट्रोलवरती आम्ही गाड्या अशा सुंदर पळवतो आमची पोरं. मला असं वाटतं, त्यांना असं वाटतं का की आम्ही खूप ओव्हर स्मार्ट आहे किंवा हँडसम, डॅशिंग असं दिसतो. तुम्ही डॅशिंग नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण वाऱ्याशी स्पर्धा करत गाड्या पळवणारे आमची पोरं एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन घरामध्ये येतात आणि आई बापा समोर नको त्या अवस्थेत लेकराला बघावं लागतं. 9 महिने 9 मास जिनी हृदयामध्ये, पोटामध्ये रक्ताचं सिंचन करून वाढवलं, काय दृश्य पाहावं लागतं. कुठेतरी सावध होऊया आणि आपला जन्म सार्थकी कसा लागेल याचा विचार करूया. नामदेव महाराज सांगतात, देवाला कुठं पहा, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, सगळीकडे विठ्ठल पाहता आला पाहिजे. आणि ही भूमिका आम्हाला कुणामुळे प्राप्त होते? आम्हाला संतांमुळे प्राप्त होते. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. एक वेळ पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा. जेवायला कुणासोबत चुकीच्या माणसासोबत बसलात तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा, कारण संघाचा रंग आमच्या मनाला लागतो. म्हणून असा संघ करावा की जो आमच्या जीवनात प्रेमाचा कल्लोळ निर्माण करेल. आणि संत स्वतः प्रेमस्वरूप आहेत, वात्सल्य सिंधू आहेत. संतांची एक गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश, तेथे मी राहीन होऊनी याचक घालतील भीकतेची मज. संतांच्या दारात कुत्रा होऊन बनून जगावं लागलं तरी चालेल, पण संतांचा संग करावा ही तळमळ संतांची होती. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला संत संग दे, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि मग देवा चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान पंढरपुरात मला घडू दे भगवंता. माझ्या जीवनाचं सार्थक याच गोष्टीमुळे होणार आहे. आणि म्हणून असं दान तू मला दे. अभंगाच्या मूळ पदामध्ये तुकोबराय सांगतात, पूर्वरंग संपला, हार आणला तरी चालेल. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. ओम विठ्ठला रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग विठ्ठला हो रंग विठ्ठला. पंढरीनाथ भगवान की जय. आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि एकादशीच्या पर्व काळाला पंढरपूरला वारकऱ्यांची ही दाटी, आता पालख्या निघाल्यात, सोहळा अतिशय आनंदाने सुरू आहे. आणि पंढरपूर तिकडे, पंढरपुरामध्ये पंढरीश परमात्मा विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत, आपल्या भक्तासाठी तिष्ठत उभा आहे. आणि तिकडून आईसाहेबांनी हळूच विचारलं, का हो? आता त्यांचा संवाद होतच असेल की नाही का? हळूच विचारलं, का हो, हे एवढी सगळी गर्दी तुमच्याकडे येतेय आणि यातला प्रत्येक जण वैकुंठाला जाणार का? आणि मग या सगळ्याच लाखो लोकांना जर वैकुंठ प्राप्त झालं तर तिथे लोकसंख्या किती वाढायची आणि तिथे ट्रॅफिक जाम नाही का होणार? केवढी गर्दी होईल? हा प्रश्न कोणी विचारला? गृहमंत्र्यांनी. आईसाहेबांनी विचारला पांडुरंग परमात्म्याला. म्हणून तर तुकोबराय संत हुशार का? संतांनी वशिला लावायचा झाला तर आधी तिकडून लावला. रखुमाईच्या पती सोयरिया म्हणायचे, पांडुरंगा नाही म्हणले, विठ्ठला नाही म्हणले, रखुमाईच्या पती सोय. आई जवळ केली की बाप आपोआप जवळ येतो. मग पांडुरंग परमात्मा विचारतायत, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला येणारा प्रत्येक जण माझ्यासाठीच येतो असं तुला कोणी सांगितलं? कारण या गर्दीमध्ये हौशे गौशे आणि नवशे सगळे असतात. हे मला काही ठाऊक नाही का? सगळे येतात, पण पंढरपूरला आला म्हणजेच तो मला प्राप्त होतो किंवा मी त्याला प्राप्त होतो असं तुला कोणी सांगितलं? माझ्या पूर्वावतारामध्ये, कृष्णावतारामध्ये मी अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं तेव्हा त्याच्यामध्ये असं सांगितलंय, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. अरे पंढरपूरला नाही जमलं तरी सुद्धा तू जे जे कर्म करशील, यत्करोषि, ते सगळं मला मदर्पणम, मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. काय करायचं? पायांनी चालणं ही भगवंताची प्रदक्षिणा आहे. कानांनी भगवंताचं नाम ऐकावं, डोळ्यांनी त्यालाच पाहावं. जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करावं. यद यद कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम, आचार्य म्हणतात. मग जो कर्मात मला पाहतो तो सुद्धा मला प्रिय आहे. नाही पंढरीला यायला झालं म्हणून काय झालं? आता हे सगळं आपल्यासाठी बरं का, याचा अर्थ नाहीच जायचं असं नाही करायचं. देव म्हणतो नाही जमलं एखाद्या वेळी यायला तर जो कर्मात मला पाहतो त्याला, तो मला प्रिय आहे, त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो. बरं, मग रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, आज आहे का असं कोणी की जो पंढरपूरला येतच नाही पण तुम्ही त्याला प्रेम करता किंवा तुम्ही तुमचं त्याच्यावर लक्ष आहे, असा कोणी आहे का एखादा भक्त? भगवंत म्हणले, जायचं का त्याला भेटायला? जाऊया म्हणे. फार लांब नाही जावं लागलं, पंढरपूर पासून काही अंतरावर असलेलं एक गाव, आणि त्या गावामध्ये भगवंत रुक्मिणी आईला घेऊन आलेत.
ही गर्दी चाललीच आहे आणि देव आईसाहेबांना घेऊन माघारी आलेत. पंढरपूर पासून जवळ असलेलं एक गाव. कुठं आले हो? आणि कानावर शब्द पडले, कांदा मुळा भाजी, 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 अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई मा. क्या बात है बाबा. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, सावत्याने केला मळा, विठ्ठला पायी रोविला गळा. कुठं आले? अरण भेंडी, अरणगाव बांधावर उभे राहिले आणि समोर पाहिलं. आईसाहेब विचारतायत, सांगा ना कुठे आहे तुमचा भक्त, कुठं घेऊन आलाय मला? पांडुरंग म्हणतायत, अगं तो बघ की, डोक्याला मुंडासाय फेटाय, अंगरखाय, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, मुखावर शांत चिरंतन शांती आहे. बैलजोडी झुंपली होती आणि शेतात काम चाललं होतं. विहीर होती, स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेली विहीर, मोठ जुंपली होती विहिरीला. पूर्वीचा काळ, आता MIDC नाही का, त्यामुळे आता मोडबीट सगळं गेलं, पण पूर्वीचा तो आनंद ते पाहिला देवानी. आणि देवानी सांगितलं, हे बघ तो माझा भक्त आहे, जातीनं माळी आहे, पण खरं सांगू का, प्रत्येक कर्मात तो मला पाहतो, प्रत्येक रोपट ईश्वर समजून, विठ्ठल समजून जगवतो. आणि आईसाहेबांनी भगवंतांना काही विचारावं तेवढ्यात तिकडून भर दुपारची माध्यान्नीची वेळ, आता काम चाललंय रानात म्हटल्यानंतर त्यांची बायको सावित्रीबाई, सावतोबांची पत्नी, डोक्यावर भाकरी घेऊन रानात आल्या. आणि सोलापूर साईड आता इरकल नाही का, इरकली लुगडं नेसलेलं, कपाळावर रुपया एवढं कुंकू. आता रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळे ते कुंकू केलं, पण पूर्वीच्या माता भगिनी मोठं कुंकू, पदर, खानदानी शालीनता. आणि तिच्याकडे पाहिलं आईसाहेबांनी आणि दोघांचा आता संवाद ऐकायची इच्छा झाली. इकडं विठ्ठल रुक्मिणी बांधावर उभे राहून दोघांचा संवाद ऐकतायत. कारभारणीनं सांगावं, धनी आता बैलासनी मोकळं करा, चारा पाणी द्या आणि बसा बरं जेवायला, उशीर झालाय. सावतोबांनी बैल मोकळे केले, चारा पाणी दिलं आणि जेवायला बसले. अन्न ब्रह्माची प्रार्थना केली, पहिला घास मुखात उचलून घातला. तेवढ्यात बायकोनी प्रश्न विचारला, धनी बरेच दिवस झालं तुम्हासनी काही विचारीन म्हणते, पण आज काही राहावं ना, तर विचारू का? मी विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्या बरं का. सावतोबा म्हणली, अगं विचार की, एवढा कसला विचार करतीस त्यात? अहो तुम्ही पांडुरंगाचा भक्त हायसा, कपाळाला गोपीचंदन टिळा असतो, बुक्का असतो, गळ्यात तुळशीची माळ असते, पण पंढरीला गेलेलं मी कधीच तुम्हाला पाहिलं नाही 15 वर्षात. आज आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली. आपल्याला 8 वर्षाची नांगिता नावाची मुलगी आहे, नागू नाव सावतोबांच्या मुलीचं. पंढरपूरला गेलेलंच पाहिलं नाही. सावतोबा हसले आणि म्हणाले, कारभारने हा ऐका ग तुझा प्रश्न, तुला उत्तर देतो. जेवण आटोपलं, हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले. बैलांच्या पाठीवर एक मस्त थाप मारली आणि आपल्या कारभारणीला सांगितलं, बघा अगं पंढरपूरला मी जात नाही याचं कारण तुला ऐकायचंय ना, कारण माझा पांडुरंग सगळीकडे आहे असं मी जाणतो. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठती, ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. गीतेचं तत्वज्ञान
उपनिषदांचं गहन तत्वज्ञान सावतोबा आपल्या बायकोला सोप्प करून सांगतायत। एको देवा हा सर्व भूतेषु गूढ, हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा। सावतोबा म्हणतायत अगं देव माझा कुठे आहे माहितीये, पांडुरंग कुठे आहे सांगू का तुला? हा बैल विठ्ठल, बैलाच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं इथं विठ्ठल आहे माझा। शेत विठ्ठल बैल विठ्ठल, शेत विठ्ठल बैल विठ्ठल, शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे। बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। शेतातला कण कण विठ्ठल मी समजतो। काळी मोठ विठ्ठलच सुद्धा काळाच आहे की नाही, ती मोठ काळी विठ्ठल स्वरूप। पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे। चिमणी वाणी नागू माझी, चिमणी वाणी नागू माझी ती विठ्ठल गे। बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे। वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे। वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे। वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे। बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी, क्या बात है बाबा, गमते विठ्ठल गे। विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे। विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे। बैल विठ्ठल विश्व विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे। देवी विठ्ठल गे, देवी विठ्ठल गे। सगळं विठ्ठल। अगं संसारामध्ये माझ्या आधाराने राहणारी तू, एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी वेल राहते ना तशी सावित्री तू सुद्धा विठ्ठल स्वरूप। माझ्या घरात असलेली माझी नांगिता ती विठ्ठल स्वरूप, सगळंच विठ्ठल स्वरूप। बघा ना प्रपंचात भांडणं होतील का? बायकोला विठ्ठल मानायचंय जमेल का? इकडं विचारते। सावतोबांनी मानलं तू विठ्ठल स्वरूप आहे, तू म्हणशील ते, आता हे आहेत तरी मी बोलते, तू म्हणशील ते तसं तर पूर्व दिशा सगळी इकडचीच असते नाही का? घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही? हो म्हणा ना, बरं जाऊ दे तुम्ही म्हणा, घरात आमचाच आवाज असतो की नाही? इकडे घरात या वर्गाचाच आवाज असतो की नाही? मग सावतोबा म्हणाले तू विठ्ठल स्वरूप, शेत विठ्ठल स्वरूप, सगळं विठ्ठल स्वरूप आहे, पंढरपूरला जायचं कशाला? आणि त्याही मागचा एक भाव असा सुंदर होता की हजारो दिंड्या आपल्या मळ्यावरनं पुढे जातात, मग आपण त्यांना शिधा पाणी देतो, हजारो माणसं आपल्या मळ्यात बसतात, जेवतात, त्यांच्या मुखातनं साक्षात पांडुरंग जेवतो अशी माझी श्रद्धा आहे। मग आपणच पंढरपूरला गेलो तर या लोकांच्या मुखात पांडुरंग उपाशी राहील ना, इथे पांडुरंग उपाशी राहील। म्हणून म्हणाले आता कर्म इथंच भगवंताला पाहायचं, म्हणून पंढरपूरला जात नाही। हे सगळं बायकोला कळलं, पण 8 वर्षाची त्यांची मुलगी होती, ती मागणं धावत आली, असं खांद्यावरून हात गळ्यात मिठी मारली आणि सांगितलं बाबा बाबा, अहो माझ्या सगळ्या शेजारच्या मळ्यातल्या मैत्रिणी, ती यमी, ती ठकी, ती बनी, सगळे पंढरपूरला चाललेत। बाबा चला ना आपण पण जाऊ, यंदा पंढरपूरला मला जायचंय, मला घेऊन चला। 8 वर्षाची नांगिता म्हणते। आता पत्नीला सांगितलं, आता हिला काय सांगायचं?
अधिकार तैसा करू उपदेश. मग हिला पटलं पाहिजे. म्हणून सावतोबा सांगतात, नागू अगं आपण पंढरपूरला जात नाही. बाबा का जात नाही? कारण पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे ग. त्यांनी आपल्याला सांभाळायला, कुळ म्हणून सांभाळायला हा मळा दिलाय. काय म्हणलात बाबा? पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे? आम्हाला माहिती नव्हतं. नाही, खरं तर सगळ्या जगाचा मालक तोच आहे. खरं सांगा, एक पिता काय असतो? आपल्या लेकीला सांगत होता, पांडुरंग या सगळ्याचा मालक आहे. आपण सगळं करतो, पण आपल्याला कधी कळणार की या सगळ्याचा मालक तो आहे? आपण मी आणि माझं एवढ्यातच बसलो ना. त्या नागूला सांगितलं, आपण आपल्याला हा मळा देवानी सांभाळायला दिलाय. मग त्यांनी दिलेलं काम सोडून आपण जर गेलो निघून, तर तो नाही का रागवणार आपल्यावर? आपल्याला जाता नाही येणार. नागू, देवा बाबा पांडुरंग मळ्याचा मालक आहे, पण मग कधी खंडणी वसूल करायला येत नाही, कधी वाटा मागायला येत नाही. त्याला तर मी कधी पाहिलंच नाही. आणि सावतोबा बोलून गेले, नागू तू त्याला बोलाव, तू बोलाव, मग तो येईल. मुखातनं शब्द बाहेर पडला आणि या पोरीने मनावर घेतलं. 8 वर्षाची मुलगी. नवमीचा दिवस होता. नवमी, दशमी आणि एकादशी. आता एकादशीला पंढरपुरामध्ये ही अलोट गर्दी लोकांची, भक्तांची. नवमीच्या दिवशी हिने संकल्प केला की पांडुरंग मळ्यात आला पाहिजे. मळ्याचा मालक आहे ना, पांडुरंग आला पाहिजे. म्हणून अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात घेणार नाही हा निश्चय केला, संकल्प केला. आणि भाज्या अशी खुडली, पेंड्या बनवल्या आणि परकराचा ओचा त्या ओच्यात त्या घेतल्या आणि वाटेत येऊन उभी राहिली. 8-10 वर्षाचं वय. वाऱ्या चालल्या होत्या, दिंड्या येत होत्या. आता काही दिंडी मालक थोडे उलट्या काळजाचे असतात, जरा धाडस करून बोलते नाही का, ते असतात. आमचे गुरुजी सांगायचे, माळ असते गळ्यात, माळेला मणी 108, पण तेवढ्या खोड्या असतात काहींकडे, त्याचं काय करायचं? त्यामुळं लेकरामध्ये पांडुरंग नाही दिसला हो. ती उभी राहिली अशी वाटेमध्ये आणि समोरनं दिंडी आली. वारकरी दादा, हे काय ग मध्ये उभी राहिली, चल बाजूला हो. अहो दादा, ही भाजी आहे ना, ही आमच्या मळ्यातली आहे आणि आमच्या मळ्याचा मालक पांडुरंग आहे. मग एवढी भाजी त्याला पोच कराल का हो? एवढी भाजी त्याला घेऊन जाल का? त्यांनी तिला असं ढकललं, चल बाजूला हो म्हणले. बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही हमाल गडी समजलीस, चल बाजूला हो म्हणून ढकलून दिलं तिला. ती भाजी सगळी पायदळी तुडवत निघून गेले. नागू रडायला लागली. सावतोबा म्हणतात, एवढ्या लेकरात पांडुरंग दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? तेच झालं पुढे. अशा अनेक दिंड्या निघून गेल्या. परत तिने भाजी गोळा करावी. दशमी उजाडली तरी कोणी भाजी न्यायला तयार नाही. आणि या पोरीच्या डोळ्यांवर ग्लानी यायला लागली. डोळे खोल गेलेत, पोट खपाटीला गेलं. आई सांगते, नागू थोडं खाऊन घे, अगं थोडं दूध पी, थोडं फळ खा, थोडं भाजी खा, काहीतरी खा. नाही, पांडुरंगाला भाजी पोचल्याशिवाय मी काही खाणार नाही, तो मळ्याचा मालक आहे. सावतोबांनी भगवंताकडे हात जोडले, पांडुरंगा तू शब्द दिलायस, माझ्या मुखातनं तू बोलून गेलास, पांडुरंग येईल, आता तुला यावं लागेल. आणि सहृदय दयागन भगवंतांना वाईट वाटलं. हे लावलं हृदय करुणावत्सल दीन दयागन भगवंत. आणि भगवंत निघाले हो, वारकऱ्याचा वेश घेतला. त्याला काय अवघड आहे, नटनायक नटधारी असलेला परमात्मा. लगेच गळ्यामध्ये विणा अडकवली. 10 दिशांचे दिग्पाल वारकरी टाळकरी म्हणून झाले आणि निघाली भगवंतांची दिंडी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल. ही भगवंतांची दिंडी चालली. नागूला कळलं, दिंडी आली, परत आली समोर. पण आता सावध होती. आधी असं आहे, दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो. त्यामुळे समोर आली आणि सावधपणे विचारलं, दादा पंढरपूरला निघालायसा? पांडुरंग म्हणले, हो बाळा, पंढरपूरला चाललोय. साक्षात पांडुरंग परमात्मा. अहो काय बाळा, तुझं काय काम आहे? काही नाही, आमचा हा मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक आहे तो पांडुरंग. एवढी भाजी त्याला न्याल का? ही भाजी त्याला पोच कराल का? पांडुरंग म्हणले, हो नेतो की. तिला असं वाटलं, एवढा छान वारकरी दादा, आधीचा अनुभव पाठीशी होता. ती म्हणाली, वारकरी दादा तुम्ही किती दयाळू आहे हो. पांडुरंग हसले, म्हणाले, अगं भाजी तर दिलीस, पण भाजी बरोबर काहीतरी निरोप असेल तुझा. वस्तू दिली की निरोप द्यायचे पूर्वीची माणसं. मग काही निरोप नाही का? निरोप आहे की. निरोप असा आहे, तुम्ही पांडुरंगाला ही भाजी द्या आणि त्यांना सांगा, एकदा कधीतरी मळ्यात ये म्हणाव, बघ कसा चाललंय, राखणी कशी करतो आम्ही, कसा सांभाळतो तुझा मळा. आणि नुसता एकटा येऊ नको, रुक्मिणी आईला घेऊन ये,
तिला मी रोज आई जुईच्या फुलांचा गजरा करून देईन, एक छान झोपडी बांधायला सांगेन माझ्या वडिलांना, एकटे येऊ नका म्हणावं, जोडीने या. भगवंत म्हणले जातो हा. ती म्हणाली वारकरी दादा तुम्ही किती दयाळू, किती प्रेमळ, अगदी माझ्या पांडुरंगासारखे दिसता. भगवंत म्हणले मेकअप चुकलंय की काय माझं, हिने ओळखलं की काय मला. नागू जातो बरं, नेतो म्हणून भगवंत निघून गेले. आणि हिला इतका आनंद झाला, आता निरोप पोहोचणार, भाजी पोहोचणार म्हणून सगळ्या मळ्यात नाचायला लागली. सगळ्या मैत्रिणींना गोळा केलं, आता येईल, आता येईल, आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, आता येईल, आता 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 येईल, आता येईल. गरुडावरी बैसुनी, गरुडावरी बैसुनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी. तो गरुडावरी बैसुनी, तो गरुडावरी बैसुनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी. आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी. देव येणार, देव येणार, या मळ्याचा मालक येणार म्हणून नाचायला लागली हो. बरं पोटात अन्नाचा कण नाही. आणि असं करता करता एक क्षण असा आला, एकादशीचा दिवस उजाडला. पोरगी निचेष्ट बेशुद्ध झाली, डोळे मिटले, खोलवर गेलेले डोळे, अंगात त्राण नाही, अवसान नाही. सावतोबांनी असं हातावर घेतले, देवा किती पोरीनं वाट पाहिली तुझी, कधी येशील पांडुरंगा, येशील का नाही येशील रे. पोरगी पोटात अन्नाचा कण घ्यायला तयार नाही, पाण्याचा थेंब घ्यायला तयार नाही. तू शब्द दिलायस ना येतो म्हणून, तुला यावं लागेल. आणि भगवंतांनी तिची ती अवस्था पाहिली, सावतोबांची हाक ऐकली आणि वीट सोडली. देव निघाले. आता देवाला निघायचं तरी कसं, एकादशीचा दिवस. देव एकादशीला तर पांडुरंग विठ्ठेवर पाहिजेच. आणि एकादशीच्या दिवशी जर देवानं वीट सोडली तर सगळ्या संतांना देव दिसणार कसा. आता कुणाचं त्याच्याकडे लक्ष असतं नसतं हा भाग वेगळा आहे, पण अधिकारी संतांना देव दिसला पाहिजे विटेवर. आणि पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये हा भक्तीचा जागर, कीर्तनाचा, नामदेव महाराजांचं कीर्तन रंगले. कीर्तनाचा, 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 हो कीर्तनाचा, 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 कीर्तनाचा गजर होत संत पंढरीला. अहो ही गर्दी पंढरपूरमध्ये, आणि पांडुरंगच दिसेना सगळ्यांना. नाही, फक्त ज्ञानदेवांना, नामदेवांना तो दिसेना. ज्ञानोबा माऊली म्हणतायत पांडुरंग नाहीये विटेवर. नामदेव महाराज विचारतायत ज्ञानोबा कुठे गेला असेल, आणि माऊलींनी सांगावं न येणाऱ्या भक्ताकडे गेला असेल. जो कधीच पंढरपूरला येत नाही त्या भक्ताकडे गेल. झालंय 5 मिनिटात संपवणार आहे. मला माहिती आहे घड्याळ पुढे गेलंय, खूपच पुढे गेलंय. 11ला सुरू झालेलं कीर्तन खरं तर 1ला कमीत कमी संपायला हवं होतं. मी संपवते अगदी 5 मिनिटात. न येणाऱ्या भक्ताकडे पांडुरंग गेलाय म्हणून सगळं पंढरपूर, सगळी संत मांदियाळी पांडुरंगाच्या शोधात सावतोबांच्या मळ्यात पोहोचली. भगवंत आले. मला गोष्ट सांगते, आता आपण सुद्धा घरी गेल्यावर एक विळा घ्यायचा मस्तपैकी. आपण एवढं तर करू शकतो ना, देवाला ठेवायचंय हृदयात, मस्त धारदार घ्यायचं शस्त्र, छातीत देवाला ठेवायचं. जमणार आहे का? नाही ना. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. हे त्यामागचं कोडं उलगडलंय जनाबाईंनी. सावतो म्हणतात 60वीला हरी जिही हृदय मंदिरी तुकोबाई म्हणतात, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. देवाला हृदयात साठवता येतं. सावतोबांनी साठवलं. आणि सगळे संत ज्यावेळी तिथं आले मळ्यात त्यावेळी म्हणाले सावतोबा पांडुरंगाला बघायचे. पांडुरंग कुठे आहे सांगा.
लवकर त्याला प्रगट व्हायला सांगा. सावतोबांनी हात जोडले. पांडुरंगा बराच वेळ तुझ्यासाठी तिष्ठत उभेत. पांडुरंग परमात्म्याने नागूची समजूत घातली. तिच्या मुखात स्वतः दूध भगवंतांनी नागूला पाजले आणि तिला इतका आनंद झाला. मळ्याचा मालक आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला म्हणून सगळ्या संतांना दर्शनाची अपेक्षा केली आणि सगळ्या संतांना पांडुरंग परमात्म्याने या प्रसंगामध्ये दर्शन दिलं. तुकोबराय आम्हाला मूळ पदामध्ये हेच सांगतात की देवा, जन्मोजन्मी तुझं दास्यत्व मला दे, चंद्रभागेचं स्नान दे, संतांचा संग दे आणि पंढरपूरची वारी माझ्याकडून घडू दे. हेच मागणं तुकोबराय मागतात. भगवंत दर्शन देतो, भगवंत तिष्ठत उभा राहतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. कशा? सगळ्या संतांना या प्रसंगात दर्शन दिलं. झालेली सेवा भगवंत